निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च रोजी 18व्या लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 7 टप्प्यात देशात सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी एक मोठी पत्रकार परिषद घेत वेगवेगळ्या राज्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर केला गेला आणि देशात त्याचवेळी आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याचं यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी घोषित केलं। नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघातील तालुक्यासंदर्भातील लोकसभा निवडणूक नियोजन कार्यक्रम बाबतीत सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी आज दिनांक 17 मार्च रोजी मुदखेड तहसीलच्या तहसीलदार कक्षामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। उपस्थित पत्रकारांशी बोलताना आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करण्यासह निवडणुकी काळादरम्यान कोणत्याही राजकीय पक्षातर्फे अनुचित प्रकारची घटना, मतदारांना आमिष दाखवणं, पैसे वाटणं इत्यादी अवैध घटना होत असेल तर सिव्हिजिलन्स या पोर्टलवर ताबडतोब तक्रार टाकण्याची सूचना नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडावी। जिल्हा स्तरावर वृत्त संकलन करण्यासाठी माहिती केंद्र स्थापन केलं जाणार असून संबंधित वृत्त प्रतिनिधी केंद्राशी संपर्क करावा व तसेच मुदखेड तालुक्यात एकूण मतदार केंद्र 105, एकूण बूथ निहाय अधिकारी 105, एकूण मतदार संख्या 93,385, स्त्री 44,945, पुरुष 48,436, तृतीयपंथी 4, ग्रामीण मतदार केंद्र 83, शहरी मतदार केंद्र 22, दिव्यांग 1280। 1 जानेवारी 2023 पासून आजपर्यंत नव मतदार 3167 मध्ये, स्त्री मतदार 1580 आणि पुरुष मतदार 1587। 23 जानेवारी 2024 नंतर नवीन मतदार 398, स्त्री मतदार 207, पुरुष मतदार 191। निवडणूक विभागातर्फे मतदान कार्ड वाटप 3027 करण्यात आले। यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा गटविकास अधिकारी श्रीकांत बडदे, निवडणूक विभाग नायब तहसीलदार विजयकुमार पाटे, मंडळ अधिकारी हयूम पठाण आदींची उपस्थिती होती। कल्पना आहे की भारत निवडणूक आयोगाने काल दुपारी प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा केलेली आहे व त्या अनुषंगाने एकूण 7 फेजमध्ये पूर्ण देशभरात मतदान होणार आहे आणि आपल्या नांदेड लोकसभा मतदारसंघ हा दुसरा फेजमध्ये आहे। तर त्याचं मतदान जे आहे 26 एप्रिलला नांदेड लोकसभा मतदारसंघाचं मतदान होणार आहे। भारत निवडणूक आयोगाने जी आचारसंहिता जाहीर केलेली आहे तर जशी निवडणूक अनाऊन्स होते तर कालपासूनच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट हा आपण जाहीर केलेला आहे व आपल्या मतदार संघाचे भोकर 85 मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी भोकरचे उपविभाग अधिकारी हे प्रवीण मेंगशेट्टी साहेब आहेत। आपल्या मुदखेड तालुक्यापुरतं बोलायचं झालं तर आपल्या इथं आचारसंहिता कक्षाची स्थापना केलेली आहे व या आचारसंहिता कक्षामध्ये आपले गटविकास अधिकारी बाळदे साहेब या आचारसंहिता कक्षाचे प्रमुख असणार आहेत। त्यासोबतच आपल्या इथं एक फ्लाइंग स्क्वॉडची रचना केलेली आहे। त्या फ्लाइंग स्क्वॉडमध्ये 8-8 घंट्याच्या ड्युट्या असे 3 ड्युटी त्यामध्ये फ्लाइंग स्क्वॉडमध्ये असणार आहेत। त्यासोबतच आचारसंहिताच्या अंमलबजावणीसाठी सर्व ग्रामसेवकांची व नगरपालिका मुख्याधिकारी साहेबांची मीटिंग घेण्यात आलेली आहे व जे आता गावात राजकीय विविध बॅनर असतील किंवा पक्षांचे बॅनर असतील ते सर्व बॅनर आम्ही येत्या 48 तासामध्येच काढून टाकणार आहोत। त्यासोबतच सर्व जे राजकीय पक्षाचे विविध मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय किंवा आपले जे पदाधिकारी असतील त्यांचे जे कार्यालयात बॅनर असतील तेही आम्ही काढण्याची कारवाई या अगोदरच चालू केलेली आहे। तर आदर्श आचारसंहितेचं पालन हे काटेकोरपणे करून सर्व राजकीय पक्षांना एक इक्वल किंवा ज्याला आपण म्हणू की लेवल प्लेइंग फील्ड आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून द्यायची आहे। भारत निवडणूक आयोगाचा हा तोच उद्देश आहे। आपल्या भोकरपुरतं बोलायचं झालं तर 343 मतदान केंद्रे भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत जो की नांदेड लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे। त्यामध्ये अर्धापूर, मुदखेड आणि भोकर असे 3 तालुके असणार आहेत। आपल्या मुदखेड तालुक्यामध्ये 105 मतदान केंद्र या ठिकाणी असणार आहेत व जवळपास आपल्या इथं मतदारांची संख्या जी आहे मुदखेड तालुक्यामध्ये बोलायची झाली तर 93,385 आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावणार आहेत। त्यामध्ये 44,945 स्त्री आहेत तर 48,436 हे पुरुष आहेत। ही तुम्हाला माहिती आम्ही वाटस उपलब्ध करून देऊ। त्यानंतर दिव्यांग मतदार पाहिजे झाले तर आपल्याकडे नवमतदार जे आहेत 1/1/23 पासून ते 3167 अशा नवीन मतदारांना आपण त्यामध्ये एनरोल केलेलं आहे व 23 जानेवारी 24 नंतर 398 मतदारांना आपण इन्व्हॉल्व केलेलं आहे। आपल्या मुदखेड मतदारसंघामध्ये 83 मतदान केंद्र हे ग्रामीण भागात आहेत तर आपले 22 मतदार केंद्र हे जे मुदखेड शहरामध्ये आहेत आणि या सर्व मतदान केंद्रावर एकाच दिवशी म्हणजे 26 एप्रिलला मतदान होणार आहे।
आदर्श आचारसंहिता ही कालपासूनच आपल्या ठिकाणी लागू झालेली आहे. तर नागरिकांना थोडं असं आव्हान आहे की भारत निवडणूक आयोगानं वेगवेगळे ॲप उपलब्ध करून दिलेले आहेत. तर त्या नागरिकांसाठी सी विजिल नावाचं सगळ्यात महत्त्वाचं ॲप आहे. सी विजिल VIJIL या ॲप जर आपण प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलं तर कोणताही नागरिक त्यामध्ये ॲप डाउनलोड करू शकतो व त्यामध्ये त्याला जर काही आचारसंहिता भंगाच्या गोष्टी आढळल्या, म्हणजे काही कॅश वाटप असेल, लिकर वाटप असेल किंवा काही तर गोष्टी आढळल्या किंवा अनऑथोराइज काही लोक प्रचार करत असतील तर तो त्या ॲपमध्ये तक्रार नोंदवू शकतो. जेव्हा त्या ॲपमध्ये तक्रार नोंदवल तर ते ऑटोमॅटिक आमच्या फ्लाइंग स्क्वॉडकडे तक्रार येणार आहे व फ्लाइंग स्क्वॉडकडे तक्रार आल्यावर लवकरात लवकर म्हणजे आयोगाच्या निर्देश 100 मिनिटाच्या आतमध्ये आमचा फ्लाइंग स्क्वॉड त्या ठिकाणी पोहोचल व जे काय संबंधित असतील त्यावरती निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार किंवा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट यानुसार आपण कारवाई करणार आहोत. आता आपण त्यासोबत फ्लाइंग स्क्वॉडची निर्मिती केलेली आहे आणि त्यासोबत स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम ज्याला आपण चेक नाके म्हणतो त्या चेक नाक्यांची पण आपण निर्मिती केलेली आहे. तर आपल्या भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये जी आपली तेलंगणा बॉर्डर आहे तर त्या ठिकाणी आपण 2 चेक नाके टाकून ठेवणार आहोत आणि त्यासोबतच इकडं भोकरपाठा आणि अर्धापूरमध्ये मालेगाव या 2 ठिकाणी आपण चेक पोस्ट तयार करणार आहोत. त्या ठिकाणी आपण 24/7 कर्मचारी अपॉइंट असतील व ते वेगवेगळ्या गोष्टींची वेगवेगळ्या गाड्यांची वगैरे तपासणी करतील. तो कोणतीही जर चुकीची गोष्ट त्यामध्ये आढळून आली तर त्यामध्ये ती आयोगाचा एक मोबाईल ॲप आहे त्या मोबाईल ॲपमध्ये आपण त्याच्यामध्ये पण नोंदवणार आहोत. तर आचारसंहितेचं एक काटेकोर पालन सर्वांनी करावं असं मी आवाहन आपल्या मार्फत करतो. पण जो सगळ्यात महत्त्वाचा उद्देश लोकशाहीचा आहे की सर्वांनी मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा. तर मला आपल्या पत्रकार महोदयांच्या उपस्थितीमध्ये आम्ही स्वीपचे वेगवेगळे कार्यक्रम घेणारच आहोत, घेतही आहोत, गावागावात रॅल्या काढत आहोत. वेगवेगळे आपण निवडणूक आयोगानं अँकर केलेले आहेत, आयकॉन नेमलेले आहेत, वेगवेगळे आपले ॲक्टर ॲक्ट्रेस पण प्रचार प्रसिद्धी करतात की निवडणुकीत भाग घ्यावं. पण मी मुदखेड मतदारसंघाचा किंवा भोकर विधानसभा मतदारसंघाचा एक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आपल्या सर्वांमार्फत आवाहन करतो मतदारांना की जास्तीत जास्त लोकांनी 26 एप्रिलला मतदानामध्ये भाग घ्यावा व आपल्या मतदानाचा हक्क बजवावा. त्यासोबतच नॉमिनेशनची किंवा नॉमिनेशनचा दिवस ज्या आहे तोपर्यंत नवीन मतदारांचे नाव कंटिन्युअस आपण फॉर्म 6 भरत आहोत. तर काही लोक जर मतदार यादीमधून राहिले असतील किंवा काही नवमतदार असतील तर माझी विनंती त्यांनाही राहील की त्यांनी फॉर्म 6 भरावा व आपलं नाव मतदार यादीमध्ये समावेश करून घेण्यात यावं, जेणेकरून की त्यांना आपल्या मतदारा प्रक्रियेमध्ये भाग घेता येईल. व आपल्या राज्य निवडणूक आयोगाची जी CEO महाराष्ट्राची साईट आहे राज्याची त्यावरती CEO महाराष्ट्र साईटवरती किंवा वोटर हेल्पलाईन नावाचं एक ॲप आहे त्यावरती पण आपलं मतदार यादीमध्ये नाव कुठं आहे, कोणत्या पार्ट नंबर आहे, कुणाला कधीही ते सर्च करता येतं आणि बघता येतं. तर सर्वांनी जास्तीत जास्त भाग घ्यावा अशी मी करतो. भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 2,91,361 मतदार असणार आहेत. त्यामध्ये 1,41,611 स्त्री मतदार आहेत, 1,49,785 पुरुष मतदार आहेत आणि एकूण मतदान केंद्र जे आहे ते 343 मतदान केंद्र आहेत भोकरमध्ये, मी अगोदरच सांगितलं. तर सर्वांनी याच्यामध्ये भाग घ्यावा असं मी सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो. तर ज्याप्रमाणे गेल्या महिन्यामध्ये या भागाचे विधानसभेचे आमदार त्यांनी जी राजीनामा दिलेला आहे आम्हाला त्या ठिकाणी पोहोचून तुम्हाला नाही, आता या निवडणूक कार्यक्रमामध्ये असा कोणताही निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगानं आपल्या भोकर विधानसभा मतदारसंघासाठी जाहीर केलेला नाही. आता जी 26 एप्रिलला मतदान होणार आहे ते फक्त नांदेड लोकसभा मतदारसंघासाठीच होणार आहे, ते काही भोकरसाठी नाही होणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठीच होणार आहे. दुसरी गोष्ट काल निवडणूक आयोगाने सांगितली की 85 वर्षाच्या वरची फिजिकली 40च्या वरचे मिस्टर अपंग त्यांच्यासाठी आपल्या मुख्य तालुक्यामध्ये काय व्यवस्था आपण काय केलेलं आहे त्या संदर्भात आपल्या मतदार यादीच्या ज्या याद्या आहेत की जे 85च्या वरती आहेत आणि 40% वरती ज्यांचं अपंगत्व आहे या आपण BLO मार्फत BLOना दिलेल्या आहेत.